त्याच्यामुळे दलित आणि त्याच्यावर आदिवासी हे सुद्धा थोडेसे घाबरल्यासारखे किंवा खरोखर ज्यांना संविधान बदलायचं असेल तर ते होता कामा नये. ते घटक सुद्धा मराठा आंदोलनाचा फटका नाही बसला. हा ठीक आहे. विरोधात गेलो. मराठा आंदोलनाचं पाहिलं. मराठा आंदोलन हे साधारणपणे ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रकर्षण आहे ते मराठवाड्यामध्ये आहे. विदर्भामध्ये त्याचं काही तुम्हाला जाणवलं मराठा असं काही फार मोठ्या रॅलीज झाल्या किंवा त्याच्या विरोधात रॅली झाल्या. मग विदर्भामध्ये सुद्धा जिथे 10 खासदार होते तिथे 3च खासदार निवडून आले युतीचे. तो परिणाम कसला आहे. तर हा परिणाम काही ठिकाणी झाला तो, पण तो 2-4 जिल्ह्याच्या बाहेर काही झाला किंवा मतदार लोकसभेच्या मतदारसंघाच्या बाहेर झाला असं मला वाटत नाही. आणि जर तसं जर असतं तर आणखी मी सांगतो ना, अमोल कोल्हे का निवडून आले. सगळे जर मराठा सगळे आहे मग सगळेचे मराठा मतं गेली की माणसं पडतात. अमोल कोल्हे आले ना निवडून. तर हा काही मतदारसंघामध्ये विशिष्ट त्याचा परिणाम जाणवला. आणि त्याचे जे अजूनही काहीतरी तक्रारी सुरू आहेत, आंदोलनं सुरू आहेत, उपोषणं सुरू आहेत, चालू आहे. तरी जरांगेंचं जे चालू आहे आता, जरांगे बोलतात की जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर ते 288 जागी उमेदवार उभे करतील. लोकशाही आहे. तुम्हाला उद्या वाटलं तुम्ही सुद्धा उभे करू शकतात, कोणी उभे करू राहू शकतात. आणि चांगली गोष्ट आहे. त्यांचा कॉन्फिडन्स आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांनी ते उभे केले पाहिजेत. 288 आणि किती ताकद आहे त्यांची दाखवून दिली पाहिजे महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा. नाही मग येवल्यातही उभा राहील तुमच्या विरोधात उमेदवार. अवश्य स्वागत आहे. ठीक आहे भुजबळ साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप फ्रँकली बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.